नमस्कार मित्रांनो, मी काजल. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. माझ्या आवाजावरून तर कळते, कालच्या ब्लॉग मध्ये आवाज खूप खराब झालेला होता. मला ऍक्च्युली सर्दी, घसा आणि थोडा कफ पण चांगलाच डेंजर झालाय. मग आता आवरत होते, डोळे पण माझे जरा सुजले होते आणि हे कसं डोळ्यांखाली असं काळं वगैरे पण झालंय. तरी पण मी फ्रीजमध्ये चोरून कॅडबरी खाते. आगसे डॅडा नसले का माझं चालू असतं. लहान असताना आम्ही खूप खेळायचो आणि बाहेर मला आवाज आला याचा. मी पळत गेली आणि आगरसेसाठी पण एक घेतला. तर मग आज जेवणामध्ये काय नाही, साधं मी मसूर पुलाव बनवला होता. ऑनलाईन लाइटिंग मागवली होती, तीच आम्ही बघत बसलो होतो. अगस्ती ती लाइटिंग बघून खरंच खूप खुश होत होता आणि त्याचे डॅडा त्याला नवीन नवीन काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. पण वाटलंच नाही अगस्त एवढा हसत खेळत असताना अचानक एवढा आजारी होईल. 2-2:30च्या दरम्यान अचानकच अगस्तीचा इतका कान दुखायला लागला की आम्ही सगळेच जागे झालो. तर मी त्याला बघून खरं रडायलाच लागली होती, कारण आपलं बाळ आजारी झालं म्हटल्यानंतर आपल्याच काही सुचत नसतं आणि त्यात तो शांत होत नव्हता. मी त्याला 3:30 वाजले बा घड्यात कसं तरी शांत करून झोपवलं, पण अचानक कान दुखत होता. ते सर्दी झाल्यामुळे त्याला तो त्रास होत होता, ते आम्हाला काही कळत नव्हतं. पण आम्ही सकाळ कधी होईल आणि दवाखान्यात कधी घेऊन जाईल असं झालं होतं. पहाटे त्याला जास्त त्रास व्हायला लागला. मग आम्ही कृष्णा हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलो, कारण आमच्याकडे काही पर्याय नव्हता ही हॉस्पिटल शिवाय. मग आम्ही अर्जंट हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे त्याचा कान दुखतोय. त्यांनी सगळं चेकअप वगैरे केलं. तर आम्ही 8 वाजता घरी आलो. आल्यानंतर डायरेक्ट दुपारी 1:30 वाजेपर्यंत झोपलं. भात आमटी केली होती फक्त, आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला पीठ वगैरे मळलं. एक साईडला आगसेची भाजी होत होती, तो ही भाजी आणि भात खूप आवडीने खातो. नंतर आगसेला माझ्या खरंच बरं वाटलं ड्रॉप वगैरे टाकून, पण तो कोमजलेला होता कारण त्याने उलटी पण केलेली होती. सगळ्यांनी काळजी घ्या, वातावरण खरंच खूप खराब आहे. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.